राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळून येत आहे। पहिल्यांदा महिला कोणीतरी खासदार माजी खासदार आहे त्या उमेदवारी करत आहेत हिना गावित आणि या ठिकाणी चौरंगी लढत आहे, त्यामुळे चुरस जी आहे ती वाढलेली आहे। एकंदरीत या विधानसभेमध्ये अनेक वर्षापासून एकच प्रतिनिधित्व करणारे केसी पाडवे आहेत, त्यामुळे आता कुठेतरी बदल घडणार का यासाठी मैदानामध्ये हिना गावित उतरले आहेत। आपल्यासोबत हिना गावित आहे, ताई काय सांगणार, कशा पद्धतीने प्रचार जो आहे तो सुरू आहे? अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या अत्यंत कठीण मतदारसंघ आहे, कारण गाव म्हटलं की एकाच ठिकाणी घरं नसतात, लोक पाड्यापाड्यांमध्ये राहतात आणि विखुरलेल्या अशा वस्तींमध्ये प्रचार करणं हे खरोखर खूपच चॅलेंजिंग आहे। परंतु मी मागच्या 10 वर्षात खासदार म्हणून काम करत असल्यामुळे प्रत्येक गाव पाड्यापर्यंत मी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे आता प्रचार करत असताना त्या ठिकाणी बऱ्यापैकी हे जे चॅलेंजेस आहे हे ओव्हरकम करून त्या ठिकाणी मी प्रचार करते आहे। ताई, पण गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून अनेक ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मिळालेल्या नाहीये। एकच व्यक्ती जे आहे ती प्रतिनिधित्व करत आहे, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या नाही असं म्हणता येणार का? मागील 10 वर्षात मी जेव्हा खासदार म्हणून या मतदारसंघात काम करत होते तेव्हा माझ्या लक्षात आले की बऱ्याच गाव पाड्यापर्यंत लाईट पोचलेले नव्हते, रस्ते झालेले नव्हते, आरोग्याच्या सुविधा पोचलेल्या नव्हत्या। मी खासदार म्हणून भारत सरकारशी संबंधित वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विद्युतीकरणाची योजना ही गाव पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। 86 गावं 763 वाडीपाड्यांपर्यंत विद्युतीकरण केलं। आरोग्याच्या सुविधा PHC सेंटर, सब सेंटर हे देखील आपण आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये बनवण्यामध्ये आपल्याला मोठं यश मिळालं आहे आणि बऱ्यापैकी काम मी केलं। पण एवढ्या वर्षाचा बॅकलॉग हे फक्त 10 वर्षात भरून निघणारं नाही आहे आणि त्यामुळे आता विधानसभेमध्ये मी उमेदवारी करायचंही ठरवलं, जेणेकरून या मूलभूत सुविधा लोकांना देता येतील आणि तिथलं जे लोकांचं जीवन आहे ते सुकर होईल। ताई, पण या परिसरामध्ये अजूनही अनेक योजना ज्या आहेत त्या पोहोचलेल्या नाही आहेत, तर दुसरीकडे आपण जर निवडून आले तर आपलं नेमकं विजन काय राहणार आहे? आपल्या या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी स्थलांतर होतं आणि स्थलांतराचा एक मोठा प्रश्न हा तिथे आहे। आजही आता मतदानाच्या पूर्वी आम्ही जेव्हा गावागावात पोहोचतोय, बरीच गावं अक्षरशः खाली झालेली आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेले आहे। त्यामुळे स्थलांतर रोखण्यासाठी तिथे कुठली तरी ठोस उपाययोजना करण्यावर माझा विशेष करून भर राहणार आहे। पहिली महिला आमदार त्या मतदारसंघाची म्हणून तिथे महिला भगिनींसाठी देखील मी काम करेन आणि तरुणांसाठी देखील काम करायचं मी ठरवलेलं आहे। धन्यवाद ताई। गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात विकास झालेला नाही आहे, तर मी खासदार असताना अनेक विकासाची कामं जे आहे ती मी केलेलं असल्याचं हिना गावित यांनी सांगितलं आहे। जितेंद्र पैसाने, TV9 मराठी, अक्कलकुवा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।